संडे म्हटला की सगळ्याच घरात बऱ्यापैकी नॉनव्हेजचा बेत असतो आणि आमच्याकडेही काल तो होता. तर नॉनव्हेज मी पारंपरिक पद्धतीनेच बनवते. माझ्या सासूबाईची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण बाळाला आता सूप बनवायला लागतं म्हणून मी आईकडे जसं बनवतात सूप करून तसं बनवते. बरं काही ठिकाणी तर संडे म्हटला की सकाळी चिकन बनवलं जातं आणि संध्याकाळी पण तीच भाजी खाल्ली जाते, म्हणजे दोन्ही टाईम नॉनव्हेज खाल्लं जातं. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे एकच टाईम आम्ही चिकन खातो आणि सकाळी तर सहसा बनतच नाही. आमच्या घरी बिलकुल आवडत नाही दिवसा चिकन खाल्लेलं. संध्याकाळी केलेलं आवडतं आणि त्यात लवकर स्वयंपाक करून लवकर जेवलेलं म्हणजे ते पचनालाही वेळ मिळतो. म्हणून सहसा आमच्याकडे संध्याकाळी चिकन होतं. तर इथे माझी सासू जे खोबरं वगैरे आपण कांदा खोबरं भाजून घेतो ना, तर माझी सासू खोबरं भाजायला नाही म्हणते, कारण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये जे तेल आहे ते कमी होतं खोबरं जर भाजलं की, आणि तो तेलकटपणा कमी होतो खोबऱ्याचा, म्हणून मी कच्चंच खोबरं टाकते. आणि विशेष म्हणजे नॉनव्हेज म्हणजे कोणतीही भाजी आपण जेव्हा बनवतो तर आपल्याला सगळ्याला माहिती की मसाला जर व्यवस्थित परतला तर भाजी छान होते. मी जवळजवळ 15 ते 20 मिनटं मसाला परतवते आणि त्यानंतर मी ते टाकते, कारण आम्ही खूप काही नॉनव्हेज खात नाही. आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा खातो. तर थोडासा वेळ लागला तर चालेल, पण भाजी व्यवस्थितच बनली पाहिजे असं. तर इथे माझी चमचमीत अशी चिकनची भाजी रेडी आहे. सोबतच भात, चपाती, भाकरी वगैरे. मला भाकरी आवडते पण यांना पोळी आवडते म्हणून मी पोळी केली. तर छान असं जेवण माझं रेडी आहे. चला या जेवायला आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.